राम राम मंडळी, आज होता स्पोर्ट डे. जय भाऊ म्हणे का आपल्याला पण लॉगमध्ये घ्या. तर मग काय त्यांच्यापासूनच सुरुवात केली. कालच्या भागात आपण बघितलं का आपली संगीत खुर्ची चालू होती. आज होतं तळ्यात मळ्यात. मॅडम म्हणे का तुम्ही पण पार्टिसिपेट करा, पण म्हटलं आम्हाला या गोष्टी काही कळतच नाही. मग काय आपण प्रेक्षक म्हणून बसलो बघत नाही का. मॅडमने तर डायरेक्ट स्ट्रिक्ट वॉर्निंग केलं गोजे पाटलाला. म्हणे गोजे पाटील गपचूप राहा नाही तर घरी जा. इथं स्पीचवर तर इन्स्ट्रक्शन देऊन झाले. थोड्याच वेळात लगेच खेळायला सुरुवात झाली. एवढा मुलींचा किलबिलाट चालू होता. यांना ऐकू नेमकं कसं काय येत होतं काही समजलंच नाही. तळ्यात मळ्यात करत होते. मग काय आपल्या क्लासमधल्या मुली काय कोणापेक्षा कमी थोडीच आहे. या तिघींचे आले नंबर. मग काय तर काय विषय झाला नेमकं एकाच ग्रुपमधल्या दोघींचा आला नंबर. म्हटलं करा मग यांना जाहीर. कारण किती काही केलं तर एकाच ग्रुपमधलं एकच युनिट होतं नाही का. कोणी जरी जिंकलं कोणी जरी हारलं तर काय विषयच नव्हता. इथं मॅडमने अचानकमध्ये भयानक त्यांना एक नवीन इन्स्ट्रक्शन दिलं. म्हणे विचार करून नाही खेळायचं. म्हणलं अवघड आहे आता काय करावा. विचार करून न खेळणं म्हणजे थोडं आपल्याला काही पटलं नाही. त्यामुळे लय मोठा जोक झाला. मॅडमसुद्धा हसायला लागल्या. मग काय शेवटी दोघीतून एकाला तर जिंकायचंच होतं. मग काय एक ती जिंकली आणि एकीने गिवअप करून टाकलं. तशी काय जिंकलेली दोन्ही पण एकच ग्रुप होता बरं का. कारण त्यांना पण कळून चुकलेलं होतं ही जिंकली काय आणि मी जिंकली काय. ट्रॉफी तर आपलीच आहे. ट्रॉफी काय माहिती दिली का नाही दिली काय ट्रॉफी. मग इनडोअर खेळ संपल्यानंतर आले आउटडोअरला, म्हणजेच मैदानावर क्रिकेट चालू होतं. मग काही यांचं चालूच होतंच यांचं. इथं पण एक खतरनाकच विषय झाला होता. इथं झाला होता सुपर ओव्हर. म्हणजे दोघांनी सारखेच रन केल्यामुळं एक नवीन सुपर ओव्हरचं तयार झाली होती. त्याच्यामुळे यांच्या चेहऱ्यावर बघा 12 वाजलेले होते जे कंका नाही. इथं जुरवळ्या पाटलाची पण चालू होती बरं का लॉग इन. पण त्यांना असं वाटलं कॅमेऱ्यात दिसायचं नाही. पण मी म्हटलं दिसताय एवढं पण काय भारी कॅमेरा आहे आपला. मग म्हणता कसं बघा ना लव यू. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. ही कोणता इशारा होता काही समजला नाही बरं का. इथं गाण्याबाई तर फुल पेटलेला होता. पण कॅमेऱ्यात बघून म्हणे अरे भारी दिसतोय का रे. मी म्हटलं हा दिसतोय. हात रडायलाच लागला. काय झालं काय माहिती याला. गोजे पाटील प्रेक्षकांना राम करत होतं. तेवढंच अचानक लक्ष गेलं आपलं संकेत भाईच्याकडं. संकेत व्हायचं तर मस्तपैकी चाललं होतं लस्सी प्यायचं काम. पण चेहऱ्यावर तर कशाच तरी टेन्शन दिसत होतं. आणि तो एक एक्सप्रेशन एकदम फनी टाईपचा होता नाही का. त्याच्यामुळं आपण म्हटलं भाई एक नंबर दिसतं नाही का. आवाज मारला त्याला. पण दादांना काय झालं काय माहिती. अचानक कॅमेरा बघून आला राग. म्हणे आपल्याला भाऊ कॅमेरा बंद कर नाही तर तुझा मोबाईल फोडून टाकीन. अरे भाऊ मग काय आपलं गपचूप मोबाईल बंद करून टाकला. आपल्याला भी वाटलं किती काही केलं तर गरीब ओके बसते मी दिलदार असती भाऊ. आपल्या जय भाऊला तर लय आतुरता राहते आपल्या लॉगची. म्हणे आम्हाला घ्या. म्हटलं धरा तुम्ही शूट करा. 2 टेक घेतले पण काही चांगले जमले नाही. पण काय भारी काय विषय नाही. इकडं आपल्या आधा भाई तो फार टेन्शननी आणि उन्हाने लाल झाला. बाईला अचानक मध्ये घरून फोन आला. मग तो काय डायरेक्ट गाडीला किक मारली आणि डायरेक्ट कल्टी मारली. चल म्हणे बाकीचं बघू उद्या हारलो काय जिंकलो काय.